लेकाचा रस्त्यात अपघात होतो, मदतीला कुणी येत नाही, अखेर त्याचा जीव जातो. पोलिसात केस होते पण आरोपी सापडत नाही. मग आई पुढे सरसावते, गुन्हेगारांना शोधून काढते. अगदी फिल्मी वाटावी तशी ही घटना. पोलिसांकडून जे अपेक्षित असतं ते होत नाही तेव्हा ती माऊली गप्प बसत नाही. उलट सीसीटीव्ही शोधते, माहिती काढते आणि आरोपींना स्वतःच शोधूनही काढते. मग पुढे काय होतं? हे कुठे घडलंय? कुणाच्या बाबतीत घडलंय? पोलिसांनी आरोपीचा शोध का घेतला नाही? आरोपी सापडल्यानंतर पोलिसांनी काय केलं? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. तुम्ही ही बातमी पाहताय lokmat.com वर. वर्ष 2024, तारीख 16 फेब्रुवारी, ठिकाण देहरादून. क्षितिज चौधरी नावाचा 18 वर्षांचा एक मुलगा रस्ता ओलांडत होता. अचानक एका डंपरनं त्याला उडवलं. रस्त्यात जखमी अवस्थेत पडलेल्या क्षितिजचा अखेर मृत्यू झाला. 19 फेब्रुवारीला पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद झाली. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला, पण पुढे काहीच घडलं नाही. अपघातानंतर ट्रकचा चालक फरार झाला. तो सापडत नाही असं सांगत पोलिसांनी हात वर केले. वर्षभरानंतर सप्टेंबर 2025 मध्ये अज्ञात आरोपी फरार असं सांगत पोलिसांनी क्षितिजच्या मृत्यूची फाईल बंद केली. पण क्षितिजची आई ललिता चौधरी शांत बसल्या नाही. त्यांनी क्षितिजच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या आरोपींना स्वतः शोधलं. 18 महिने त्या राबल्या आणि ललिता चौधरींनी आरोपीला पकडलं. पण जे पोलिसांना जमलं नाही ते ललिता चौधरींनी कसं केलं? आरोपींचा शोध कसा घेतला? पाहूया. पदवीपर्यंत शिक्षण घेऊन क्षितिज चौधरी यूपी पोलिसात भरती होणार होता. पण परीक्षेच्या आदल्या दिवशीच क्षितिजवर काळानं घाला घातला. प्रेमनगर परिसरात क्षितिज रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या एका ट्रकनं त्याला धडक दिली. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला, पण जखमी अवस्थेत रस्त्यात पडलेल्या क्षितिजला 45 मिनिटं कुणीही मदत केली नाही असं ललिता चौधरी सांगतात. पोलिसांनी कारवाई केली नाही, त्यामुळे त्याच्या मृत्यूचा तपास रखडल्याचा आरोप चौधरी कुटुंबियांनी केलाय. पण क्षितिजची आई गप्प बसली नाही. क्षितिजची आई ललिता चौधरी या ब्युटिशियन आहेत. 2 मुलांचा एकटीनं सांभाळ करतात. पण जखमी क्षितिजचा अपघातामुळे पाय कापावा लागला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. यामुळे त्या पुरत्या ढासळून गेल्या होत्या. ललिता यांनी पोलिसांना आरोपीबाबत विचारणा केली तेव्हा आमच्याकडे जादूची कांडी नाही असं उत्तर मिळाल्याचं ललिता सांगतात. मग त्यांनी स्वतःच या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला. 27 फेब्रुवारीपासून ललिता यांनी अपघात झालेल्या भागातलं सीसीटीव्ही फुटेज गोळा केलं. आसपासच्या भागातही फिरल्या. रात्र जागून तासन तासाचे सीसीटीव्ही व्हिडिओ पाहिले. यातून त्यांनी 10 गाड्यांची यादी केली जी फक्त संशयाच्या आधारावर होती. या सगळ्यातून त्या अखेर गुन्हेगार असलेल्या ट्रक चालकापर्यंत पोहोचल्या. त्याच्या गाडीच्या नंबरसह सगळे पुरावे शोधून काढले आणि मग पोलिसांना संपर्क साधला. आपल्या मुलाचा अपघात करून पळून जाणाऱ्या आरोपीला ललिता यांनी पोलिसांच्या हवाली केलं. सगळे पुरावेही दिले. पण सप्टेंबर 2025 मध्ये पुरावे असूनही पोलिसांनी केस बंद केली. आरोपी समोर असताना देहरादून पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट का दिला हा आता सवाल आहे. महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाला याची साधी कल्पनाही देण्यात आली नाही असं चौधरी कुटुंबीय सांगतात. कोणताही पुरावा किंवा लीड न मिळाल्यामुळे केस बंद करण्यात येते असं कारण पोलिसांनी दिलं. क्षितिजच्या मृत्यूनंतर या बातमीनं ललिता यांना दुसऱ्यांदा धक्का बसला. जर पोलिसांनी दिलेल्या पुराव्यांचा पाठपुरावा केला असता तर आरोपी आज तुरुंगात असता असं ललिता म्हणतात. लेकाच्या मृत्यूचं दुःख उराशी कवटाळून ललिता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सातत्यानं याचा पाठपुरावा करतायत. पण 2 वर्ष होऊनही पोलिसांकडून त्यांना मदतीचं केवळ आश्वासन मिळतंय. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा.